महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूयात। भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचं मुलुंडमधलं कार्यालय फोडण्यात आलं। मिहिर कोटेचा यांच्या वॉर रूमवरतीच हल्ला करण्यात आला आणि हा हल्ला संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करण्यात येतोय। संजय दिना पाटील यांचे कार्यकर्ते जबरदस्तीने कार्यालयात घुसले तसेच भाजपच्या महिला कार्यकर्त्यांशी गैरवर्तन करण्यात आलं असा आरोप भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी केलाय। महायुतीची शिवतीर्थवरती सभा सुरू असताना हा राडा सुरू होता आणि सभा संपताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळी पोहोचले आणि झालेल्या घटनेची माहिती फडणवीस यांनी मिहिर कोटेचा यांच्याकडून घेतली आणि यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली। मानपूरचा नवाब संजय पाटील जेव्हा त्याला माहिती आहे की आम्ही सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सभेसाठी शिवाजी पार्कसाठी निघालोय, त्याच वेळी शिवसेनाचे उबाठा गटाचे कार्यकर्त्यांना पाठवून भेकड हल्ला केलाय। त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। नवाब संजय पाटील यांनी या आधीही भेकड हल्ला केलाय। मला वाटतंय तो गांगरलाय, हतप्रभ झालाय। निवडणूक हारण्याच्या भीतीपोटी सातत्याने हे चौथ्यांदा आता घडलंय। मी एवढंच सांगू इच्छितो, माझा मनोबल कोणी तोडू शकत नाही आणि आज मी शपथ घेतो यांचे सर्व अवैध काळे धंदे बंद करून राहणारच आणि मानपूरचा नाव छत्रपती शिवाजी महाराज करून राहणारच। त्या वॉर रूमवर जो हल्ला केला गेला हा भॅड हल्ला होता। महिलांवर हल्ला केला गेला। छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती महिलांवर हल्ला शिकवत नाही। संजय पाटलांना त्यांचा पराभव दिसू लागला, त्यामुळे अशा प्रकारचा हल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला। हा हल्ला सहन केला जाणार नाही। ज्या पद्धतीमध्ये खोट्या तक्रारी करून महिलांवर हल्ला करायचा प्रयत्न आहे त्याचा आम्ही निषेध करतो। मिहिर कोटेचा यांचे कार्यकर्ते मला वाटतं पैसे वाटप करत होते, तिथे पोलिसांना बोलवलं गेलं पण पोलिसांनी येऊन घेण्यास अटक केली की निवडणूक आयोगाने। हे जर व्हायला लागलं असं एवढ्या दिवसात आपण पाहताय तर मग कसं निवडणूक चालवायची? म्हणजे तुम्ही कोणाचेही पैसे वाटप करू देणार भाजपाचे म्हणून? मोठ्या प्रमाणावर पैशाचा गैरवापर करते। शिवसैनिकांनी अशा पद्धतीने कोट्यवधी रुपये पकडण्याचा प्रयत्न केला। हे लोक पळून गेले। निवडणूक आयोगाचे लोक आणि पोलिसांनी उघड भारतीय जनता पार्टीच्या कृत्याला मदत केलेली आहे। या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री स्वतः येऊन गेले। याचाच अर्थ या ठिकाणी कोट्यवधी रुपये भारतीय जनता पार्टी वाटते आणि दुर्दैव असं की याच मतदारसंघात काल देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा रोड शो झाला आणि जिथं रोड शो झाला, रोड शोनी सुद्धा हे जिंकू शकत नाही हे सिद्ध होतंय आणि आज त्यांनी पैसे वाटपाचा पूर्ण प्रयत्न केलाय आणि आमचा पूर्णपणे निवडणूक आयोगावर पोलिसावर पूर्णपणे आरोप आहे। पक्षपातीपणे हे वागतायत। रीतसर ज्यांनी कंप्लेंट केली त्याच व्यक्तीला, जो संजय दिना पाटील आमचे जे उमेदवार आहे यांचा प्रतिनिधी म्हणून ज्यांनी तक्रार केली, याच व्यक्तीला मारहाण केली गेली। तर मुलुंडमध्ये असलेलं मिहिर कोटेचा जे भाजपचे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांचं कार्यालय फोडण्यात आलं आणि हे कार्यालय संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून फोडलं गेलं असल्याचा आरोप करण्यात आलाय। सध्या परिस्थिती तिथे काय आहे हे जाणून घेण्यासाठी जाऊयात। मुंबईतून आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। सुस्मिता, काल संध्याकाळी झालेला हा सगळा प्रकार आहे, मात्र आत्ताची परिस्थिती काय आहे तिथली? खरं तर आपण बघतोय की आता मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे। पोलिसांच्या 2 टीम्स इथे उपस्थित आहेत, 2 पोलीस जवान इथे उपस्थित आहेत। काल ज्या वेळेला अशा पद्धतीचा राडा इथे झालेला होता, पैशांच्या देण्याघेण्यावरनं कार्यकर्ते एकमेकात भिडले होते असं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे स्वतः या ठिकाणी येऊन पोहोचलेले होते। या संपूर्ण प्रभागामध्ये जर आपण बघितलं तर मिहिर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील अशा पद्धतीचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो
आणि काल ज्या वेळेला अशा पद्धतीने कार्यकर्ते एकमेकात भिडले होते त्यावेळेला आपण जर बघितलं तर दानवे एका ठिकाणाहून म्हणजेच संजय दीना पाटलांच्या बाजूनं दानवेंनी मध्यस्थी केलेली होती आणि दुसरीकडनं जर आपण बघितलं तर हा वाद मिटावा यासाठी प्रसाद लाड आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही येथेच येऊन पोहोचलेले होते। याच कार्यालयाच्या बाहेर हा संपूर्ण राडा झालेला पाहायला मिळालेला होता। त्यामुळे पोलिसांनी सुद्धा आज इथे चोख बंदोबस्त दिलेला आहे। आज प्रचाराचा अंतिम दिवस आहे आणि मुंबईमध्ये हा प्रचार असल्यामुळे अशाच पद्धतीची स्थिती होईल असं आपल्याला होऊ नये, अशा पद्धतीची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये याकरता। बरं सुस्मिता, धन्यवाद या माहितीसाठी। थोडक्यात काय तर मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयाच्या बाहेर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पोलिसांनी काळजी घेतली आहे की असा प्रकार पुन्हा घडू नये। तर महायुतीच्या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मुंबईमध्ये आले होते आणि या सभेआधी त्यांनी चैत्यभूमीवरती जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। त्यानंतर मोदी स्वातंत्र्यवीर स्मारकात गेले, तिथे त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केलं। तसंच महायुतीची सभा पार पडल्यानंतर शिवाजी पार्कवरच्या बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला पंतप्रधान मोदींनी भेट दिली आणि यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी वंदन केलं। आता महायुतीच्या मुंबईमध्ये काल झालेल्या जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला। ज्यांना राम मंदिर निर्माण होणं अशक्य वाटत होतं, ज्यांना 370 कलम हटवणं अशक्य वाटत होतं, त्यांच्या सर्व शक्यता आम्ही धुळीस मिळवल्या असल्याचा घणाघाती टोला मोदींनी विरोधकांना लगावला। काँग्रेसनं देशाची 5 दशकं वाया घालवली असा थेट घणाघात मोदींनी केला। मात्र आम्ही गेल्या 10 वर्षात देशाला 5व्या क्रमांकावरती घेऊन गेलो। येत्या काळात भारत हा जगातील 3री अर्थव्यवस्था मोठी असणार आहे असा देखील विश्वास मोदींनी व्यक्त केला। यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला आणि काँग्रेस 60 वर्ष गरिबी हटवतच राहिले। त्यांच्या हातात देश असुरक्षित होता, मात्र आता आमच्या हातात देश सुरक्षित आहे। आम्ही देश सुरक्षित केला, तुम्ही मोदींचे हात बळकट करा असं आवाहन मोदींनी जनतेला केलं। साथियों, मुंबई चैत्य भूमि से प्रेरणा पाती है। ये भी हमारी सरकार है जिसने चैत्य भूमि सहित देश दुनिया में बाबा साहब के पंचतीर्थ विकसित किए हैं। साथियों, शिव तीर्थ की इस भूमि में यहां कभी बाबा साहब ठाकरे और वीर सावरकर की हुंकार गूंजी थी, लेकिन आज विश्वासघाती अगाड़ी को देखकर उनकी आत्मा को कितना दुख होता होगा। नकली शिवसेना वाले इन्होंने बाला साहब को धोखा दिया, इन्होंने शिव सैनिकों के बलिदान को धोखा दिया। सत्ता के लिए ये राम मंदिर को गाली देने वालों के साथ चले गए। सत्ता के लिए ये मुंबई हमले के बाद पार्टी कर रहे लोगों के साथ चले गए। जो कांग्रेस दिन रात वीर सावरकर को गालियां देती है, आज उसकी गोद में बैठे हैं। साथियों, महाराष्ट्र की मिट्टी के साथ धोखा करने वाले लोग, महाराष्ट्र के गौरव को ठेस पहुंचाने वाले लोग, साथियों वो भी एक वक्त था कभी शिवसेना की पहचान यहां घुसपैठियों के खिलाफ खड़े होने की थी। आज वही नकली शिवसेना सीएए का विरोध कर रही है। इनको अब हिंदुओं, बौद्ध, जैन, सिख शरणार्थियों को नागरिकता देने पर भी आपत्ति है। हिंदुस्तान में ऐसा हृदय परिवर्तन किसी पार्टी का नहीं हुआ जैसा अभी की नकली शिवसेना का हुआ है। तर महायुतीच्या मुंबईतल्या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला। मोदींच्या नावानं आता पाकिस्तान घाबरतो, मुंबईत काही झालं तर मोदी घुसकर मारेगा म्हणत शिंदेंनी खोचक शब्दात समाचार घेतला। तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आणि उलट आता आमच्यावरती टीका करता, असा उलट सवालही शिंदेंनी ठाकरेंना विचारला।
नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल जे उद्गार त्यांनी काढले, जी अतिशय भरभरून प्रशंसा केली, त्यांनाच आज रोज शिव्याशाप घालणारे, आरोप करणारे, आपण सरडे रंग बदलणारे पाहिले, पण इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा अद्याप कोणी पाहिलेला नाही. मोदीजी म्हणाले नकली शिवसेना, बरोबर आहे, तुमच्याकडे शिवसेनेचे विचार नाहीत, शिवसेना नाही, बाळासाहेबांचे विचार नाही, धनुष्यबाण नाही, फक्त रोज शिव्याशाप देणं, आरोप करणं एवढंच आहे. आणि म्हणून आमच्याकडे शिवसेना आहे, तुमच्याकडे शिव्यासेना आहे. शिव्यासेना, रोज शिव्या देणं, दुसरं काही नाही. काल कोणीतरी म्हणालं प्रधानमंत्री बनणार आहे, प्रधानमंत्री बनायचंय त्यांना, का फेसबुक लाईव्ह वरून देश चालवणार? घरात बसून देश चालवणार? अरे कोविड मध्ये पण कोमट पाणी प्या आणि घरात बसा, दादा बरोबर आहे. काँग्रेसला असं अभिमानाने उभाटा निर्लज्जपणे सांगू लागलेत. आणि खरं म्हणजे हे तुम्हाला चालेल? आणि म्हणून बाळासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार आहे. तर महायुतीच्या या जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींच्या कार्याचं कौतुक केलं आणि आजपर्यंत या देशात कुणीही घेऊ शकले नाहीत असे धाडसी निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतले असल्याचं राज ठाकरे म्हणाले. आणि मोदींमुळेच अयोध्येमध्ये राम मंदिराचं स्वप्न साकार झालं, अन्यथा राम मंदिराचं स्वप्न कधीच साकार झालं नसतं असा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला. ओरली आता गेली 5 वर्ष. मला असं वाटतं आता देवेंद्रजी, मुख्यमंत्री अजितदादा, इतर सर्वांनी, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला. मला असं वाटतं त्यांच्यावरती बोलायची गरज नाही. जे सत्तेतच येणार नाहीये त्यांच्याबद्दल आपण का बोलतो? काही आवश्यकताच नाहीये त्या लोकांची. पण मोदीजींनी ती एक गोष्ट करून दाखवली की तो ट्रिपल तलाक 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 तो कायदाच रद्द करून टाकला. आणि हिंदुस्थानातल्या सगळ्या जेवढ्या मुस्लिम महिला आहेत त्यांच्यामध्ये एक समाधानाचं वातावरण झालं की रात्री आपला नवरा आला, शुद्धीत आहे का बेशुद्धीत आहे माहित नाही, पण समजा उद्या तलाक 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 बोलला तर करायचं काय पुढे? पण तो विषयच बंद करून टाकला. मला असं वाटतं की हे अनेक गोष्ट, अन्नधान्य पुरवण्यापासून लस देण्यापासून अनेक गोष्टी झाल्या, पण मी या सगळ्या गोष्टींना सर्वात धाडसी निर्णय मानतो. आणखी अशाच काही बातम्या आपण पाहूयात मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.